इंजेक्टेबल कॉन्ट्रासेप्टिव्ज वापरणे हे सेफ आहे की अनसेफ आहे? तर इंजेक्टेबल कॉन्ट्रासेप्टिव्ह म्हणजे काय? तर हे एक प्रोजेस्टेरॉनचं हॉर्मोनल इंजेक्शन आहे. हे इंजेक्शन आपण 3 महिन्यातनं एकदा देतो. इंडियामध्ये DMPA या नावाने हे इंजेक्शन मिळतं. याने होतं काय? तर याने ओव्ह्युलेशन होत नाही. त्यामुळे प्रेग्नन्सी राहत नाही. याचे काही साईड इफेक्ट आहेत का? याचे कधी-कधी काही साईड इफेक्ट दिसू शकतात. जसे की अमेनोरिया म्हणजे पिरियड न येणे किंवा इरेग्युलर ब्लीडिंग होणे. तसेच हे इंजेक्शन बंद केल्यानंतर 3 ते 9 महिन्याने फर्टिलिटी रिटर्न होते. हे सेफ आहे का? तर ब्रेस्ट फीडिंग मदरमध्ये देखील हे सेफ आहे. डेली पिल्स घेण्याचे यामध्ये टेन्शन राहत नाही. हायली इफेक्टिव्ह आहे. 99% याचा सक्सेस रेट आहे. तसेच WHO आणि गव्हर्नमेंटने हे अप्रूव्ह केलेलं आहे. तर आपण हे इंजेक्शन कोणामध्ये देऊ शकत नाही. तर ज्यांना ब्रेस्ट कॅन्सर आहे, लिव्हर डिसीज आहेत किंवा अनएक्सप्लेन व्हजायनल ब्लीडिंग आहे, अशा स्त्रियांमध्ये हे इंजेक्शन आपण देत नाही. म्हणून हे कॉन्ट्रासेप्टिव्ह तुम्हाला जर का वापरायचे असेल तर डॉक्टरांचं कन्सल्टेशन घेऊन त्यांच्या सल्ल्यानुसार घेणे हे महत्त्वाचे आहे.